मध्ये आता या शपथविधीला सुरुवात होणार आहे। 4:30 वाजून गेलेले आहेत आणि 5 ची वेळ देण्यात आलेली आहे। 5 ते 5:12 असा हा शपथविधी सोहळा चालेल असं देखील कळतंय। काय अपडेट्स आहेत या क्षणाचे? हे सगळे नेते पोहोचणार आहेत। तर कशा प्रकारे मंत्री आणि राष्ट्रवादीचे इतर सर्व महत्त्वाचे नेते शपथविधीच्या ठिकाणी पोहोचतायत याचा आपण आढावा घेत होतो आणि ही थेट दृश्य सध्या दिसतायत आपल्याला दरबार हॉलमधली। काही वेळापूर्वी पूर्णपणे रिकामा असणारा हॉल आता उपस्थितांनी भरायला सुरुवात झालेली आहे। अगदी काही निवडक निमंत्रितांना या ठिकाणी आमंत्रण देण्यात आलेलं आहे आणि आत्ताच प्रतिनिधी सांगत होते त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसनी एकूण 300 जणांना या शपथविधीसाठी आमंत्रण दिलेलं आहे। अक्षय भाटकर सध्या आपल्या सोबत आहे। अक्षय, सध्या कशा प्रकारचं वातावरण दिसतंय, काय माहोल आहे या ठिकाणी? आता लोक जमायला सुरुवात झाल्याचं दिसतंय। प्रोटोकॉल एक असतो आणि त्या प्रोटोकॉलनुसार सगळ्या गोष्टी या ठिकाणी सुरू आहे। शपथविधीचा हा प्रोटोकॉल पाळला जातोय आणि त्यानुसारच बँड पथक या ठिकाणी आलेलं आहे। पोलिसांचं बँड पथक आपल्याला एका बाजूला दिसते आणि हे बँड पथक सध्या प्रॅक्टिस या ठिकाणी करत आहे। जनगण मनाची प्रॅक्टिस असेल किंवा जयस्तुतीची प्रॅक्टिस असेल किंवा महाराष्ट्र गीत जे आपलं राज्यगीत आहे त्या राज्यगीताची प्रॅक्टिस असेल, या बँड पथकाकडून सध्या सुरू आहे। हे पोलिसांचं बँड पथक आहे आणि जो प्रोटोकॉल आहे त्या प्रोटोकॉलनुसार ज्यावेळी शपथविधी होतो त्यावेळी हे बँड पथक या ठिकाणी उपस्थित असतं आणि शपथविधी झाल्याच्या नंतर किंवा शपथविधी झाल्याच्या आधी देखील त्यांच्याकडून जनगण मन हे देखील परफॉर्म केलं जातं आणि त्यानंतर सोहळ्याला सुरुवात होते। हा राज्यपालांचा प्रोटोकॉल आहे, या दरबार हॉलचा प्रोटोकॉल आहे। त्यानुसार आता ह्या सगळ्या घडामोडी ज्या घडत आहेत। दुसरीकडे जर आपण खाली बघितलं तर विशेष निमंत्रित जे आहेत त्यांच्याबरोबरच अनेक राज्यातले मंत्री, त्याचबरोबर राष्ट्रवादीचे सगळे आमदार हे देखील याला सुरुवात झालेली आहे। समोर जर आपण पाहिलात तर नीलम गोऱ्हे या आलेल्या आहेत, त्यांच्याबरोबर नरहरी झिरवळ असतील, अनिल पाटील असतील, हे देखील या ठिकाणी आहेत। अजित पवार यांचे अत्यंत जवळचे मानले जाणारे त्यांचे विश्वासू असे संजय खोडके या ठिकाणी आलेले आहेत आणि अशाच प्रकारे विविध क्षेत्रातले वेगवेगळे आमदार जे आहेत ते देखील इथे यायला सुरुवात झालेली आहे। राष्ट्रवादीचे आमदार आहेत, त्यांच्याबरोबरच काही मोजकी घरातली मंडळी देखील म्हणजे परिवारातली मंडळी देखील इथे उपस्थित असणार आहेत असं कळतं आहे। त्यामुळे एकूण 300 खुर्च्या या ठिकाणी लावण्यात आलेल्या आहेत आणि याच खुर्च्यांवर थोड्याच वेळात निमंत्रित येऊन बसणार आहेत आणि कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे। राज्यपालांचा कार्यक्रम, शपथविधीचा कार्यक्रम हा नेहमी वेळेतच सुरू केला जातो, तो वेळेतच असतो आणि त्यामुळे आजचा कार्यक्रम देखील वेळेतच पार पडेल। त्याचमुळे जे निमंत्रित आहेत त्यांना आत्ताच आतमध्ये सोडण्यात आलेलं आहे आणि एकदा का राज्यपाल आले की त्यानंतर मात्र इथे आतमध्ये कोणालाही प्रवेश नसणार आहे। त्यामुळे आधीच सर्वजण येतील। यामध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील यामध्ये असतील आणि ते देखील थोड्याच वेळात या दरबार हॉलमध्ये पोहोचणार आहेत। त्यामुळे तयारी पूर्ण झालेली आहे, बँड पथक आलेलं आहे आणि आता वाट बघितली जाते ती म्हणजे जी बैठक होणार आहे विधिमंडळची, त्या राष्ट्रवादीच्या विधिमंडळची बैठक पार पाडल्याच्या नंतर सर्व नेते या ठिकाणी येतील। सुनेत्रा पवार या ठिकाणी येतील, त्यांच्याबरोबर सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल हे सगळे महत्त्वाचे नेते देखील असतील आणि त्यानंतर इथे जो महत्त्वाचा सोहळा आहे शपथविधीचा तो पार पाडला जाईल। जी माहिती आहे त्यानुसार आता केवळ उपमुख्यमंत्री पदाचीच शपथ जी आहे ती दिली जाणार आहे आणि त्यानंतर खाती त्यांच्याकडे कोणकोणती असतील हे त्यानंतर ठरवलं जाईल, थोड्या दिवसानंतर ठरवलं जाईल। जसं की मगाशी माहिती आपल्याला मिळाली होती 10 दिवसांपर्यंत दुखवटा असेल आणि दशक्रिया विधी पार पडल्याच्या नंतर पुढच्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या करण्यात येणार आहेत। त्यामुळे आज केवळ उपमुख्यमंत्री पदाची शपथ हे सुनेत्रा पवार घेतील, त्यानंतर दशक्रिया विधी झाल्याच्या नंतर पुढच्या गोष्टी ज्या आहेत त्या केल्या जाणार आहेत। या मधल्या दिवसांमध्ये कोणत्याही प्रकारच्या शुभेच्छा ह्या देखील सुनेत्रा पवार स्वीकारणार नाही आहेत असं समोर आलेलं आहे। पुष्पगुच्छ स्वीकारले जाणार नाहीत। उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यामुळे ज्या शुभेच्छा दिल्या जाणार आहेत त्या देखील त्या स्वीकारणार नाही आहेत, कारण की अजूनही दुखवटा संपलेला नाही आहे। अजित पवार यांच्या निधनाला केवळ 2 ते 3 दिवस उलटलेले आहेत आणि म्हणूनच हा सगळा जो आनंदोत्सव आहे तो टाळला जातो आहे, मुद्दामहून टाळला जातो आहे आणि केवळ अगदी साध्या सुध्या कार्यक्रमामध्ये आजचा शपथविधी हा राजभवनामध्ये पार पडेल। या सोहळ्याला अगदी थोड्याच वेळामध्ये सुरुवात होईल। अमोल, निश्चितपणे अक्षय, आपण बघतो आहोत की आता सुनेत्रा पवार देखील रवाना होत आहेत या सोहळ्यासाठी आणि प्रोटोकॉल प्रमाणे योग्य वेळेमध्ये, ठरलेल्या वेळेमध्ये हा शपथविधी सोहळा पार पडतो आहे।
या व्यतिरिक्त आणखी एक जो महत्त्वाचा मुद्दा आहे, जो या निमित्ताने ज्याच्यावर बोलणं आवश्यक आहे, तो म्हणजे दुःखाचं सावट आहे आणि तरीसुद्धा ज्या प्रकारच्या प्रक्रिया या सगळ्या औपचारिकता पार पाडण्यात आलेल्या आहेत. सकाळपासून वन बाय वन एक एक पायरी पूर्ण करत करत आता शपथविधीपर्यंत या सगळ्या औपचारिकता पूर्ण झालेल्या आहेत. याच्या मागची जी नेमकी विचार काय आहे, की आजचाच ज्या प्रकारचा जो दिवस निवडण्यात आलेला आहे, इतक्या जलदपणे हा शपथविधी सोहळा घेण्याचं निश्चित करणं आणि त्यानंतर ही प्रक्रिया पार पडणं, ह्याच्यासाठी ज्या धीरोदात्तपणे ही सगळी प्रक्रिया राबवण्यात आलेली आहे आणि या सगळ्यामध्ये स्वतः सुनेत्रा पवार असतील किंवा हा सगळा पक्षसुद्धा सहभागी होतो आहे. तर कशा प्रकारे हे जे टायमिंग निवडण्यात आलेलं आहे, हा जो दिवस निवडण्यात आलेला आहे, त्याच्या मागची नेमकी राजकीय दृष्टिकोन आणि त्याची आवश्यकता याविषयी काय नेमकं कळतंय? तर आपण प्रफुल्ल पटेल आल्याचं समोर बघतो आहोत स्क्रीनवर. सध्या या शपथविधी सोहळ्याला सुरुवात होते आहे. सुनील तटकरे देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत. त्यांच्या मागे मागे धनंजय मुंडे देखील या दरबार हॉलमध्ये आलेले आहेत आणि लोकभवनातला जो दरबार हॉल आहे या ठिकाणी सर्व शपथविधी पार पडत असतात. विशेषतः अशा प्रकारे जे स्वतंत्र शपथविधीचे सोहळे पार पडतात ते या दरबार हॉलमधून पार पडत असतात. त्यामुळे या शपथविधी सोहळ्यासाठी आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व नेते येताना दिसत आहेत. छगन भुजबळ देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि सुनेत्रा पवार थोड्याच वेळात या ठिकाणी दाखल होतील. त्यानंतर राज्यपालांचं या सभागृहामध्ये आगमन होईल आणि त्यानंतर या औपचारिक सोहळ्याला सुरुवात होणार आहे. प्रोटोकॉलनुसार 12 मिनिटांचा वेळ या शपथविधी सोहळ्यासाठी ठेवण्यात आलेला आहे आणि या 12 मिनिटांमध्येच ही संपूर्ण शपथविधीची प्रक्रिया पार पडणार आहे. यामध्ये सध्या असलेलं दुःखाचं सावट लक्षात घेता कुठलाही डामडौल या सोहळ्यामध्ये ठेवण्यात आलेला नाही. दरवेळी ज्या प्रकारे इथे फुलांची सजावट केली जाते किंवा इतर प्रकारची रोषणाई केली जाते, हे देखील कटाक्षानं टाळण्यात आलेलं आहे आणि सुनेत्रा पवार देखील हा शपथविधी सोहळा झाल्यानंतर तातडीनं बारामतीला रवाना होणार आहेत आणि अजित पवारांचा दशक्रिया विधी होईपर्यंत त्या बारामतीमध्येच असतील असं देखील माहिती समोर आलेली आहे. दरबार हॉलमध्ये छगन भुजबळांची आपण प्रवेश होताना पाहतो आहोत. छगन भुजबळ देखील दाखल झालेले आहेत आणि आता राष्ट्रवादीचे सर्व प्रमुख नेते दरबार हॉलमध्ये दाखल झालेले आहेत, आसनस्थ झालेले आहेत आणि पुढच्या काही मिनिटांमध्ये साधारण काउंटर आपण पाहतो आहोत आपल्या स्क्रीनवर. त्यानुसार 20 मिनिटं उरलेली आहेत. 20 मिनिटांनंतर या प्रत्यक्ष शपथविधी सोहळ्याला सुरुवात होणार आहे आणि बरोबर 12 मिनिटांमध्ये हा शपथविधी सोहळा संपन्न होईल. ज्या प्रकारे राज्यपालांचं आगमन झाल्या क्षणी या सोहळ्याला सुरुवात होते आणि त्यानंतर पुढच्या 12 मिनिटांमध्ये हा सोहळा संपन्न होणार आहे. यामध्ये केवळ एकच शपथविधी आहे. केवळ सुनेत्रा पवार यांनाच मंत्रिपदाची शपथ दिली जाणार आहे आणि त्यानंतर त्यांची सही होईल आणि त्यानंतर हा सोहळा संपन्न होईल. काही वेळापूर्वी आपण बघितलं की या ठिकाणी पोलिसांचं बँड पथक देखील या ठिकाणी पोहोचलेलं आहे. ते सराव करत होते आणि जी गीतं त्यांना या ठिकाणी वाजवायची आहेत, राष्ट्रगीतानं या कार्यक्रमाची सुरुवात होते आणि त्यानंतर महाराष्ट्र गीत देखील या ठिकाणी कदाचित ऐकायला मिळू शकतं. प्रोटोकॉलनुसार ज्या काही गोष्टी ठरलेल्या आहेत त्या आपल्याला 5 ते 5:12 या वेळामध्ये इथे पार पडताना दिसतील. अत्यंत साधेपणानं आणि दुःखाच्या सावटाखाली हा शपथविधी सोहळा पार पडतो आहे आणि या शपथविधी सोहळ्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपस्थित आहेतच. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व मंत्री या ठिकाणी उपस्थित असणार आहेत. मुख्यमंत्र्यांचा हा ताफा सध्या आपल्याला उजव्या बाजूच्या विंडोमध्ये दिसतो आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या शपथविधी सोहळ्याकडे रवाना होत आहेत. अभिषेक मुठाळ त्यांना फॉलो करत आहेत. अभिषेक, मुख्यमंत्री देखील आता शपथविधी सोहळ्याला निघालेले दिसत आहेत, काय अपडेट्स? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लोकभवनाकडे रवाना झाले आहेत. मुख्यमंत्र्यांचा आपण ताफा देखील बघतोय. मुख्यमंत्री या अगोदर जर पाहायचं तर राष्ट्रवादी काँग्रेसचे जे नेते मुख्यमंत्र्यांना भेटीसाठी आलेले होते ते देखील